नीट पेपर फुटी प्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून विविध घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपलं उपोषण सोडलंय, मात्र दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे। हे आंदोलन सुरू असताना विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कलाकारही पुढे आले आहेत। आता मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी लवकरात लवकर भांडण थांबवा आणि चर्चा करून मतभेद दूर करा असं आवाहन करत आपलं मत मांडलं आहे। नमस्कार मंडळी, नमस्कार। काय तुम्ही जशी आजूबाजूची परिस्थिती बघताना तशी मी बघतो बरं का। अनेक जणांनी मला सांगितलं की प्रशांत भाऊ तुम्ही काहीतरी व्यक्त व्हायला पाहिजे। खरं म्हणजे ना, मला भांडायला आवडत नाही, मला मारामारी करायला आवडत नाही, पण आता परिस्थिती अशी आहे की व्यक्त होणं गरजेचं आहे। तर माझी एक सगळ्यांना विनंती आहे, पहिली गोष्ट माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणालाही कोणाची जीवाची हानी होता कामा नये। आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भांडणं ही तात्पुरती असतात। उद्या आपल्याला परत एकमेकांना भेटायचं आहे, एकमेकांना गप्पा मारायच्या आहेत, दिवाळी साजरी करायची आहे, गणपती साजरी करायचे आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या आहेत। त्यामुळे माझी विनंती आहे की आता ही भांडणं थांबवा। आता सरकारने हात पुढा केलेला आहे, तुम्ही तुमचा हात त्यांच्या हातात द्या आणि विषय संपवा। विद्यार्थी महत्त्वाचे आहेत, त्यांचं भवितव्य महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही। हे विद्यार्थ्यांच्या हातात पुढचा देश, आपला देश पुढचा त्यांच्या हातात आहे। त्यामुळे त्यांना वाचवणं, त्यांना शिकवणं हे फार महत्त्वाचं आहे। तर सर्वांना नम्र विनंती आहे की आता ही भांडणं थांबवा आणि लवकरात लवकर हे मतभेद आहेत हे विषय संपवून टाका आणि चर्चा करा। संवादाने अनेक गोष्टी मोकळ्या होतात, सुटतात, बरोबर की नाही। नमस्कार, लवकरात लवकर ही भांडणं संपवा एवढी सगळ्यांना नम्र विनंती। दरम्यान मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। विचारांचा विरोध विचारांनी व्हावा, चर्चा व्हावी, जीव जाऊ नयेत हेच अंतिम उद्दिष्ट असावं असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे। नमस्कार, मी सुनील बर्वे। आज अत्यंत सिरियस, गंभीर किंवा अत्यंत संवेदनशील अशा विषयावरती माझं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे। गेल्या काही दिवसांपासून, गेल्या महिन्याभरापासून असं म्हटलं तरी चालेल, पण आपल्याकडे आंदोलनं सुरू आहेत, सरकारच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत। या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की ते नीट परीक्षेचं प्रकरण असू देत, पेपर फुटीचं किंवा सोनम वांगचुकजी यांचं उपोषण असू देत, पण याचा कदाचित गैरफायदा कुठल्या तरी राजकीय उद्दिष्टांसाठी घेतला जातोय की काय असंही मला वाटतंय। त्यामुळे आपण जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आपला विचार मांडतो तेव्हा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय हस्तक्षेप नाही येणं आणि राजकीय छुपे अजेंडा कोणाचे साधून घेण्याचा प्रयत्न नाही येणं हे पाहणंही आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून। त्यामुळे मला असं वाटतं की मी एकतर सर्वप्रथम सोनम वांगचुकजी यांना विनंती करीन की त्यांनी त्यांचं उपोषण मागे घ्यावं, त्यांनी सरकारशी चर्चा करावी आणि यातून काहीतरी सकारात्मक, पारदर्शक पद्धतीनं काहीतरी मार्ग काढावा। आणि याच पद्धतीनं जे नीट परीक्षेचं जे आंदोलन चालू आहे पेपर फुटीचं, त्याबद्दलही मला असं वाटतं की जे झालं आहे ते अत्यंत खेदजनक आहे, क्लेशकारक आहे। त्यामध्ये जी मंडळी भरडली गेली असतील, ज्यामध्ये ज्यांचे या विद्यार्थ्यांचे जीव गेले, त्यांच्या घरच्यांप्रती मी मनापासून सहवेदना व्यक्त करतो। माझ्या अत्यंत दुःखदायक अशा गोष्टी आहेत या, आणि कुठल्याही विद्यार्थ्याचा, कुठल्याही भावी आपल्या देशाच्या तरुण मुलाचा जीव हा यामुळे हकनाक जाऊ नये असं मला खरंच खूप मनापासून वाटतंय। आणि म्हणून माझी सरकारलाही विनंती आहे की आता तुम्ही चर्चेसाठी तुमचे दरवाजे खुले केलेले आहेत, तर साधक बाधक अशी चर्चा व्हावी आणि यावर काहीतरी छानसा जो आपल्या सगळ्यांना, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक असेल असा निर्णय त्यांनी घ्यावा। जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, जेणेकरून अशा पद्धतीचं पेपर फुटीचं जे प्रकरण आहे ते परत कधीही आपल्याकडे घडू नये। बाकी माझी सगळ्यांना हीच विनंती आहे, विचार तुमचे वेगळे असतील, माझे वेगळे असतील, पण त्या विचारांच्या पलीकडे जाऊन कोणाचा तरी जीव
फार महत्त्वाचा असतो, कोणाचाही असला तरी, अत्यंत सामान्य नागरिकाचा असू देत किंवा अत्यंत मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीचा असू देत. त्यामुळे कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि तुम्हा सगळ्यांना ही विनंती आहे की कृपया साधक बाधक चर्चा करा, विचार करा, तुमचे विचार काय आहेत ते मांडा, पण तुमचा जीव घरच्यांचा जीव टांगणीला लागेल असं तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्यांनी काही करू नये असं मला मनापासून वाटतंय. काळजी घ्या आणि लवकरात लवकर यातून मार्ग निघेल अशी मी अपेक्षा करतो. जय हिंद. हा व्हिडिओ शेअर करत सुनील बर्वे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की कुठल्याही व्यक्तीचा जीव कुठल्याही विचारांपेक्षा जास्त मोलाचा आहे. आपल्या आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ लपलेले नाहीत ना? हकनाक यात आपण बळी पडत नाही आहोत ना? विचारांचा विरोध विचारांनी व्हावा, चर्चा व्हावी, जीव जाऊ नयेत हेच अंतिम उद्दिष्ट असावं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.